आजच्या मननासाठी आपण काढूया पहिले राजे याचा 16वा अध्याय. फर्स्ट किंग्स चॅप्टर 16, पहिले राजे याचा 16वा अध्याय. आणि पहिल्या वचनांपासून आपण वाचूया. हे अध्याय जेव्हा मी वाचत होतो किंवा हे जे पुस्तक पहिले राजे वाचत होतो आणि ह्या अध्यायावरती जेव्हा मी आलो, त्यावेळेस खरोखर प्रभू मला माझ्याशी इतक्या चांगल्या रीतीने बोलला. आणि आज देखील मी कित्येकदा हे अध्याय वाचलाय, कित्येकदा मी ह्याच्यातून जात असतो, वाचत असतो. आणि बरेच वेळा प्रभू माझ्या मनामध्ये असं इतकं एक चांगलं काय म्हणतो त्याला, सगळ्या गोष्टी मला समोर आणून दाखवतं. या अध्यायामध्ये आपण दोन व्यक्तीबद्दल शिकत आहोत. आपण वाचूया अध्याय आणि त्याच्यामध्ये आपण बघूया. पहिले राजे 16वा अध्याय, वचन 1 पासून वाचतो. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपार म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. आपण इथं एलियाच्या बद्दल आपण बघत आहोत. एलियाचा अर्थ म्हणजे एलियाचा शब्दाचा अर्थ म्हणजे परमेश्वर देव आहे, किंवा परमेश्वर माझा देव आहे. हा एलियाच्या बद्दल हे इंट्रोडक्शन आहे. म्हणजे एलियाच्या बद्दल आपण मागे काही वाचत नाही, पण इथून आपण एलियाच्या ह्या अध्यायावरून आपण एलियाच्या बद्दल वाचतो. तो तिशबी ह्या गावातून होता, तिशबी या शहरातून होता. आणि जे गलिदमध्ये आहे, हे जी जागा आहे ते यर्देन नदीच्या पूर्वेला आहे, ईस्ट ऑफ द रिव्हर जॉर्डन. ओके. आपल्याला माहिती आहे की एलिया आणि हनोक हे असे दोन व्यक्ती होते, जे दोन संदेष्टे होते, ज्यांना परमेश्वराने वर उचललं गेलं, म्हणजे त्यांनी मृत्यू पाहिला नाही असं. आणि आपण मत्तेकरित सुसमाचारमध्ये 17व्या अध्यायात 3 आणि 4 वचनामध्ये सुद्धा आपण असं बघतो. आपण तिथं बघणार नाही, म्हणजे वाचणार नाही. तिथं एलिया मोशे बरोबर येशू ख्रिस्ताला प्रगट झाला समर्पणाच्या पर्वतावर. तर एलिया जो होता हा परमेश्वरासाठी खूप आवेशी होता, खूप उत्साही होता. हे आपण 19व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा बघतो, पहिले राजे 19वा अध्याय ह्याच्या 10व्या वचनामध्ये आपण वाचू. तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार इच्छायुक्त झालो आहे किंवा आवेशी झालो आहे, असे माझ्या दुसऱ्या व्हर्जनमध्ये आहे, 1910. हा, ही रिप्लाय, आय हॅव बीन व्हेरी झेलस फॉर द लॉर्ड गॉड ऑल माहिती. तर आपण बघतो एलिया परमेश्वरासाठी खूप आवेशी असा एक व्यक्ती होता. ही वॉज अ मॅन हू लॉंग टू सी गॉड्स नेम ग्लोरिफाईड. तो परमेश्वराचं नाव उंचावणं जाणं हे त्याची इच्छा होती, ही त्याचं देह होतं. एलियाच्या बाबतीत आपण बघतो. आणि ह्या अध्यायामध्ये जेव्हा एलियाला परमेश्वर सांगतो की तू जाऊन अहाबासला भेट आणि अहाबासला हे सांग. आपण अहाबाबद्दल जर का आपण त्याच्या मागच्या अध्यायामध्ये जर का आपण वाचतो, 30व्या वचनामध्ये आपण बघूया, 16व्या, सॉरी, हा, सॉरी, मला माफ करा. मी पहिले राजे 17 वरून वाचत होतो. आपण 16कडे आता बघूया. माझे ते मराठी बायबल आहे त्यामुळे मला जरा तेवढं हे होत नाही. पण आपण पहिले राजे 16 जे अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण 30व्या वचनामध्ये जर का वाचतो. अम- अमरीचा पुत्र अहाब याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. आपण बघतो अहाब जो राजा होता तो अमरीचा पुत्र होता. अमरी पण राजा होता आणि हा इस्रायलचा राजा होता. आणि आपण बघतो त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. म्हणजे त्याला एवढं चांगलं राष्ट्र दिलं होतं, इस्रायल असं राष्ट्र, ज्याला राज्य करण्यासाठी. आणि आपण इथं बघतो की त्यांनी ते चांगलं केलं नाही, पण त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने इतकं वाईट केलं. आणि त्याच्या पुढे जर का आपण वाचूया 30व्या अध्यायामध्ये, आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. म्हणजे त्याच्या आधीचे जे राज्य होते त्याच्यापेक्षा पण जास्त वाईट असं आपण वाचतो की त्या अहाब राजाने केले.
तो त्याने 22 वर्ष इस्रायलवरती राज्य केलं. हे आपण ह्या 16व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण बघतो त्याच्यात वाचतो. ठीक आहे. आणि त्यामुळे हे असं करण्यामुळे त्याला देवाचा क्रोध किंवा देवाचा न्याय जो आहे हे एलियाद्वारे त्याला सांगण्यात येतो. आणि कोणचा न्याय असतो तो, की त्या राज्यावरती दुष्काळ असा पडणार असतो, म्हणजे त्याच्यावर त्याला फॅमाईन म्हणतो. ते सिव्हिअर ड्रॉट ज्याला आपण म्हणतो ते त्या राज्यावरती येणार असतं. परमेश्वराचा क्रोध त्या पडणार असतो, हे आपण तिथं पाहतो. आणि एलिया जो आहे तो हे जाऊन आहाब राजाला समोरासमोर सांगतो. एलियाला परमेश्वर निवडतो हे जे न्याय आहे तो आहाबासाठी जाऊन सांगण्यासाठी. ती काय एवढी सोपी गोष्ट नव्हती एलियासाठी, कारण की राजासमोर जाऊन राजाला हे गोष्ट सांगणं की तुझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडणार आहे आणि परमेश्वराचा क्रोध तुझ्यावरती येणार आहे, ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण आपण बघतो एलिया इतक्या धैर्याने आहाबरा जाऊन हे गोष्ट, हे न्याय जे परमेश्वराने त्याच्या समोर ठेवलंय हे ते जाऊन आहाबांना सांगतो. तो आपण बघतो की तो पहिल्या वचनामध्येच आपण लिहिलंय, 17व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण बघतो, सॉरी, तिथंच लिहिलंय की तो आहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की आणि तो जी वर्षे आता येणार त्या देवी अथवा पाऊस पडणार नाही. म्हणजे इतकं स्ट्रॉंगली, आणि तो घाबरला नाही, त्यांनी संकोच केला नाही, त्याला काही प्रश्न पडला नाही किंवा त्यांनी काही शंका केली नाही प्रभूच्या वचनासाठी, पण अप्रभूच्या जे वचन त्याला आलं, पण त्यांनी ते जाऊन एकदम समोरासमोर आहाब राजाला सांगतो. दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचूया, 17व्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. ओके. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले, आपण एवढंच वाचू. आणि 5व्या वचनामध्ये आपण वाचू, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो तो यार्देना समोरच्या करीत ओहळ्याजवळ जाऊन राहिला. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी केले. म्हणजे आपण एलियाच्या बाबतीत ऐकतो की परमेश्वराचं वचन त्याला इतक्या चांगल्या रीतीने त्याला समजलं आणि ते त्यांनी त्याच्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केले. हे आपण एलियाच्या बाबतीत इथं आपण शिकतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा देखील प्रभू आपल्याशी कित्येकदा बोलतो आणि कित्येकदा आपल्या समोर अशा गोष्टी आणतो. पण कधी कधी आपण काय होतो की आपण आपल्याच विचाराप्रमाणे आपण करतो, किंवा आपल्याला असं वाटतं की ही जी गोष्ट मी ठरवली आहे हीच बरोबर आहे. पण आपण इथं एलियाच्या बाबतीत शिकतो की एलियाने जे परमेश्वराने त्याला सांगितली, जी आज्ञा परमेश्वराने त्याला दिली होती आहाबला जाऊन सांगण्यासाठी, ते ते आपण बघतो की एलियाने ते परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले, त्याच्या वचनाप्रमाणे केले. आणि त्याच्या पुढे आपण वाचूया की 8व्या वचनामध्ये आपण पुढे जाऊया. मग आपल्याला हे जो अध्याय नंतर आपण वाचू शकतो विस्तारप्रमाणे, की त्याच्यामध्ये एलियाला परमेश्वर सांगतो की तू करीत ह्या ओहळ्याजवळ जाऊन राहण्यासाठी, कारण की तिथं दुष्काळ असल्यामुळे करीत हा जो ओहळा असतो तिथं पाणी असतं, आणि परमेश्वर त्याला सांगतो की मी तुला कावळ्याद्वारे अन्न पुरवेल सकाळ आणि संध्याकाळ. आणि तसंच आपण होताना बघतो. त्याच्यानंतर 8व्या वचनामध्ये आपण जाऊया, 8व्या पहिले राजे 8व्या वचनामध्ये. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनीतला सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. आपण पाहतो की करीत या ओहळ्यामध्ये जेव्हा एलिया राहत असताना दुष्काळामुळे तो ओहळा सुद्धा सुकून जातो आणि तिथं काही पाणी नसतं. त्याच्यानंतर 8व्या वचनामध्ये परमेश्वर परत एकदा एलियाला सांगतो की उठ आणि तू सारफेत या जागेवरती जा, सारपत या जागेवरती जा. आता हे जी जागा आहे सारपत, हे ह्याला आजच्या टाइममध्ये लेबनन असं म्हणतात. मग लेबनन म्हणून त्याला नाव आहे. आणि हे होतं सिदोन आणि टायरच्या ह्या मध्यभागी आहे, त्याच्यामध्ये हे सारपत करून जागा आहे. ह्याचा जो अंतर आहे, जो केरीत पासून जिथं एलिया होता आणि सारपत पर्यंत, कमीत कमी 75 माइल्स, म्हणजे त्याला 120 किलोमीटरचा हा अंतर आहे.
आपण हे बघू शकतो नंतर. आणि तिथून परमेश्वर सांगतो त्याला की तू आता करीत पासून उठ आणि तू सारफत या जागेवरती जा. आता जेव्हा तो सारफतला येतो, किंवा यायच्या आधी आपण इथं बघतो की परमेश्वर त्याला सांगतोय की तिकडं त्या नगरात जाऊन पहा, मी तुझे पोषण करण्यासाठी तेथील एका विधवेला मी आज्ञा केली आहे. आपण इथं एक दुसऱ्या व्यक्तीच्या बद्दल आपण बघतो. एलियाच्या बद्दल आपण बघितलं की तो किती आज्ञाद्वारी होता, परमेश्वराचे वचन त्यांनी किती चांगल्या प्रमाणे ऐकले. आणि आता आपण जेव्हा इथं जेव्हा सारफत या जागेवरती येतो तिथं आपण एका विधवेला बघतो. त्या विधवेच्या जीवनाद्वारे सुद्धा देखील आपण बरेच काही गोष्टी आपण शिकू शकतो. ठीक आहे. ही जी जागा आहे सारपत, हे फार असे वाईट गोष्टी करण्यामध्ये हे होते. जसे की त्यांच्यात दुष्टपणा भरपूर होता, ज्याला विकेडनेस म्हणतात, घमंड होता, प्राईड, आणि मूर्तीपूजा करणारे असे लोक होते, आयडोलेट्री. आणि तिथं वचनामध्ये असं लिहिलंय, तुझे पोषण करण्यासाठी तेथे एका विधवेला मी आज्ञा केली आहे. आपण जेव्हा पुढे वाचूया, आपण खरंच प्रभूने विधवेला आज्ञा केली होती का हे आपण त्याच्यामध्ये नाही लिहिलेलं बघत. पण प्रभूची योजना इतकी सुंदर होती एलियासाठी की एलियाने परमेश्वराने अगोदरच एलियासाठी प्रोव्हिजन करून ठेवलं होतं, किंवा त्याच्यासाठी ती जागा करून ठेवली होती तिथं सारपेतच्या ठिकाणी. आणि तो का सारपेतला येतो ह्याचं पण आपण नंतर पुढं बघूया. जेव्हा तो तिकडे येतो तेव्हा आपण पुढच्या वचनामध्ये वाचू, 10व्या वचनामध्ये, त्याप्रमाणे तो सारफेत येथे गेला. परत आपण ऐकतो एलियानाने दुसऱ्या टायमाला सुद्धा देखील, सेकंड टाइम ऑल्सो एलिया ऑनर्ड द लॉर्ड, आणि ही एलियानाने परमेश्वराचे जे वचन आलं त्याच्याप्रमाणे त्यांनी केलं. त्याप्रमाणे वाचू आपण 10वं वचन, त्याप्रमाणे तो सारफेत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटकाळ्या गोळा करताना त्याने पाहिले. आता तो जेव्हा येतो तो एका विधव्या स्त्रीला तिथं बघतो, आणि ती काय करत असते तिथं, ती काटकाळ्या गोळा करत असते. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ठीक. आता आपण जेव्हा हे बघतो, जेव्हा आपण हे वाचतो, ती स्त्रीची अवस्था काय होती हे आपण ह्याच्या पुढच्या वचनामध्ये आपण बघूया. पहिली गोष्ट, ती विधवा होती. आता आपण जेव्हा विधवा स्त्रीला बघतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती फार ओल्ड असेल किंवा म्हातारी असेल वगैरे, नाही का, तसं नाहीये. ती एक तरुण विधवे स्त्री होती. कारण की तिचा नंतर आपण जेव्हा पुढे वाचू तिच्या मुलाच्या बाबतीत, तो मुलगा लहान मुलगा असा होता ज्याला एलिया घेऊन जातो, हे आपण पुढे वाचूया. तर आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा ती तिथं काठ्या गोळा करते, आता कशासाठी काठ्या गोळा करते हे पण आपण पुढे बघू. पण एका विधवा स्त्रीला त्या राज्यामध्ये, मतलब म्हणजे कोणत्या पण राज्यामध्ये विधवेला एवढं स्थान नसतं, किंवा विधवेला कमी लेखलं जातं. कारण की तिचा जो पुरुष आहे, म्हणजे घरातला जो पुरुष आहे तो नसल्या कारणानं ती एक विधवा असते, आणि त्यामुळे तिला कमी लेखलं झालेलं असतं. आणि तिच्याकडे एक सोर्स ऑफ इन्कम किंवा तिला पुरवण्यासाठी अशी कोणची गोष्ट नसते, किंवा तिला काही मदत नसते त्या बाबतीत. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा देखील तिच्याकडे एक लहान पुत्र आहे. आणि आपण ते बघतो पुढच्या वचनामध्ये वाचू. तो म्हणाला 10व्या वचनामध्ये, दुसऱ्या भागात, तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. आधी त्यांनी पाणी मागितलं आणि नंतर त्यांनी काय खायला तिला मागितलं. 12व्या वचनामध्ये आपण ती कसं रिप्लाय करते आपण ह्याच्या बाबतीत बघू, ती कसं उत्तर देते 12व्या वचनामध्ये आपण बघू. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकरी मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आणि कुपात थोडेसे तेल एवढेच मात्र आहे. ती किती सुंदर रीतीने आपण बघतो एलियाला उत्तर देते, तुमच्या देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ. माझ्या इंग्लिश बायबलमध्ये खूप चांगले लिहिले, ॲज शुअरली ॲज द लॉर्ड युअर गॉड लिव्स. म्हणजे ती त्या सारपेत अशा राज्यामध्ये असून जिथं मूर्तीपूजा आहे, जिथं दुष्टपणा आहे, जिथं घमंड आहे, त्या सगळ्या राज्यामध्ये अशा अशा ॲटमॉस्फिअरमध्ये राहून सुद्धा देखील तिला खऱ्या ख्रिस्ताची ओळख त्या एलियाद्वारे होते, आणि तिला हे कळून येते की हा देवाचा माणूस आहे. ॲज शुअरली ॲज युअर गॉड लिव्स, शी रिप्लाईज. माझ्याकडे
मूठभर भाकर आहे. मूठभर भाकर म्हणजे काय प्रियांनो? मूठभर भाकर म्हणजे एक माणसाचं जेवण सुद्धा नाही आहे. मी जेव्हा हे अध्याय वाचला, माझ्या डोळ्यात इतकं पाणी भरून आलं. मी म्हटलो आपल्या आजूबाजूला, आपण आपल्या 1-2 मिनिटासाठी आपण आपल्या आजूबाजूला बघू. परमेश्वराने आपल्याला किती आशीर्वाद दिलेत प्रियांनो. कसलीच गोष्टीची कमी पडू दिली नाही आजपर्यंत आपल्याला प्रभूने. जे पाहिजे आपल्याला किंवा जे आपल्याला इच्छा आहे ते प्रभू आपल्याला पुरवतो. आणि जेव्हा आपण या विधवे स्त्रीला बघतो, तिच्याकडे फक्त मूठभर तिच्याकडे फक्त मूठभर पीठ आणि थोडेसे तेल कुपीत, एवढंच तिच्याकडे होतं. त्याच्या पुढे पुढं काय आपण ऐकतो? मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. म्हणजे अक्षरशः दुष्काळ, त्याच्यानंतर तिच्याकडं काही नाही. तिच्याकडं फक्त मूठभर पीठ आणि थोडंसं तेल तिच्या आणि तिच्या मुलासाठी. ते खाऊन शेवटी तिचं म्हणजे तिला माहिती तिचा अंत काय आहे, की ते भुकेने ते मरून जातील. अशा त्रासाच्या ह्याच्यात असताना, एवढ्या भीतीमध्ये असताना, इमोशनली तेवढी वीक असताना, तिच्याकडे काही आशा नव्हती. अशा ह्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा देखील ती एलियाला इतक्या सुंदर रीतीने उत्तर देते, की तुमचा देव परमेश्वर याच्या जीवताची शपथ. म्हणजे ती शी ऑनर्स द लॉर्ड गॉड ऑल माहिती. आणि नंतर आपण पुढे वाचूया, तरी एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू जा आणि आपण 13व्या वचनात वाचूया. भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. 14वं वचन आपण वाचूया. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जनवृष्टी करेल त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. किती सुंदर प्रॉमिस किंवा किती सुंदर वचन एलिया तिला देतो, किती सांत्वना तिला देतो. आणि म्हणतो की जोपर्यंत हा हा ड्रॉट सिच्युएशन किंवा हा जो फॅमाईन आहे, किंवा हे जे पर्जनवृष्टी होईपर्यंत, म्हणजे पाऊस येऊपर्यंत, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. एलिया तिला सांत्वना देतो एक प्रॉमिस देऊन. आणि आपण बघतो की हे तिचं मला असं वाटतं की त्याच्या विश्वासाची एक ही टेस्ट होती किंवा परीक्षा होती. 15व्या वचनामध्ये आपण बघतो, तिने जाऊन एलियाच्या सांगितल्याप्रमाणे केले. शी ऑनर्स what Elia had done. She obeys. This is called obedience. Her faith was evident in her obedience. तिचा विश्वास तिच्या आज्ञामध्ये हा दिसून येत होता. आणि 16व्या वचनामध्ये, परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही. म्हणजे इतकं चांगल्या रीतीने, इतक्या सुंदर रीतीने प्रभूने तिचा पुरवठा केला. शी प्रोव्हाइडेड अँड द लॉर्ड अँड शी वॉज प्रोव्हाइडेड. शी प्रोव्हाइडेड अँड शी वॉज प्रोव्हाइडेड. तिने एलियाला पुरवलं आणि परमेश्वराने तिला पूर्ण दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा देखील पूर्ण ह्याच्याने पुरवलं तिला. त्यानंतर आपण बघतो की नुसतं तेवढीच गोष्ट झाली नाही, पण एलिया तिच्यासोबत तिथं राहिला, त्या घरामध्ये राहिला. आणि किती वर्ष राहिला हे आपण पुढं बघूया. आपण 17व्या वचनामध्ये वाचूया. त्यानंतर घरनीची मुलगा आजारी पडला. हा म्हणजे तिचा मुलगा आजारी पडला. त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. मग आपण बघतो की तिचा मुलगा जो होता तो आजारी पडतो आणि त्याचा श्वास बंद होतो. आणि ती येऊन एलियाकडं हाक मारते आणि ती एलियाला म्हणते 19व्या वचनामध्ये, ती त्याला म्हणाला तो तिला म्हणाला, तुझे मुलाला घेऊन ये. त्याने त्याला तिच्या कवटेतून घेऊन आपण राहत होतो त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजवले. म्हणजे आपण इथं बघतो की
एलियानाने तिच्या पुत्राला उचलले आणि जिथं एलिया राहत होता, म्हणजे वरच्या माडीवरती जिथं राहत होता, तिथं जाऊन तो त्याच्या बिछाणावर, त्याच्या एलियाच्या बिछाणावर त्या मुलाला ठेवतो. या हे वाचल्यानंतर मला असं कळालं की तिचा मुलगाला जेव्हा त्यांनी उचललं, म्हणजे तो मुलगा लहान असेल, की 5-6 वर्षाचा असेल. म्हणून या हिशोबाने आपण हे बघू शकतो की ती स्त्री, जी विधवा स्त्री जी होती, ती काय फार म्हातारी नव्हती, ती तरुण एक विधवा होती. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा एलिया त्याला त्या मुलाला घेऊन जातो माडीवरती, आणि त्याच्यावर एलिया परमेश्वराकडे मागतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्या मुलासाठी. आणि परमेश्वर एलियाची प्रार्थना ऐकतो. आणि आपण बघतो की परमेश्वर परत त्या लहान मुलाला जिवंत करतो, परत त्याच्यामध्ये श्वास येतो. आणि पण त्याच्या आधी आपण एक वचन वाचा, मी तो वचन मिस केलं. अं, एक मिनिट. हा, 18व्या वचनामध्ये आपण वाचू. तेव्हा ती एलियाला म्हणाली, हे देवाचा माणस, हे देवाचा माणसा, अ, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकाचे मला स्मरण घ्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का? माझ्या पातकाचे मला स्मरण व्हावे. अ, हे तिला कळालं की ती एक पापी आहे, किंवा ती एका पापी राज्यामध्ये आहे. जरी तिने देखील परमेश्वर, हा जिवंत परमेश्वर आहे ह्याची तिने ओळख त्या एलियाद्वारे समजून घेतली. पण आपण इथं बघतो की ती जेव्हा म्हणते की माझ्या पापाची, म्हणजे तिला हे कळालं की ती स्वतः पापी आहे, आणि त्याच्यामुळं ते हे परत तिच्या मुलाला असं आजारी पडलाय त्याचा मुलगा का, हे तिला कळालं. म्हणून ती एलियाकडे जेव्हा येते आणि एलियाकडे जेव्हा येऊन तिला सांगते की मला बरं कर, माझ्या मुलाला तू असं का केलं. आणि मग एलिया जेव्हा आपण बघतो परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करतो, आणि परमेश्वर एलियाचा शब्द ऐकतो आणि त्या मुलाला बरं करतो. आणि आपण शेवटच्या वचनामध्ये वाचूया, 25 वचनामध्ये, ती स्त्री एलियाला म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराच्या सत्यवचन आपल्या तोंडातून निघते हे मला आता कळून आले. म्हणजे किती सुंदर रीतीने हा अध्याय समाप्त होतो की ती खऱ्या ख्रिस्ताची, खऱ्या परमेश्वराची ओळख तिला कळाली. आणि तिला हे कळालं की हा देवाचा माणूस आहे. आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये आपल्याला किती असे देवाची माणसं आपल्याला भेटतात. कधी आपण त्यांना आपल्या घरी किंवा आपलं त्यांना आश्रय देतो का? आपण त्यांना मदत करतो का? हे जाणून घेण्याची फार गरज आहे. आपण एकच वचन शेवटचं वाचूया आणि त्याच्यानंतर मी बंद करतो, माझी वेळ समाप्त झाली आहे. हे सेम जे पॅसेज आहे ह्याच्याबद्दल लूकमध्ये, आपण नवीन करारामध्ये बघू. लूक 4:25 आणि 26 हे लास्ट वचन आपण वाचूया. लूक 4:25 आणि 26 आपण बघूया की हा किती वर्ष हा दुष्काळ होता. मी वाचतो, लूक 4:25 आणि 26. आणखी मी तुम्हास खरे ते सांगतो की, हे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, आणखी मी तुम्हास खरे सांगतो की दिवशी एलियाच्या दिवसात 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ 3.5 वर्ष राहिला. तेव्हा इस्रायलातला पुष्कळ विधवा होत्या. इस्रायलामध्ये पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यांच्यातील त्यांच्यातील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. म्हणजे विचार करा, इस्रायलमध्ये देखील किती विधवा होत्या, पण तरी परमेश्वर एलियाला ह्या सिदोन स्त्री, या विधवेकडे पाठवतो. आणि 3.5 वर्षाच्या आकारामध्ये परमेश्वर तिचं आणि तिच्या घराणा वरती इतक्या सुंदर रीतीने सगळा पुरवठा करतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्याला ह्याच्यातून समजतं की हे इस्रायली लोक जे होते ते मूर्ती पूजा, जे आपण बघतो, आहाब राजा ज्याच्याबद्दल आपण वाचलो, तो बरेचशा मूर्तीपूजा, बाल हे असे मूर्तीपूजा त्यांनी तिथं स्थापित केली आणि त्याच्यासाठी वेदी बांधली होती बालसाठी. आणि इस्रायलचे लोक सुद्धा देखील त्याच्यामध्ये सामील झाले होते. हे सगळ्या लोकांना सोडून आपण बघतो एलिया या सारपेत या जागेवरती जातो आणि त्या विधवेला भेटून त्या विधवेच्या घराला
आशीर्वादित करतो. हे किती महान मोठी गोष्ट आहे आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. यावरून आपण शिकू शकतो की आपण जेव्हा परमेश्वराची आज्ञा ऐकतो, आपण जेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी आपण आपलं वेळ देतो किंवा आपण आपल्या घरामध्ये त्यांना आश्रय देतो किंवा त्यांना मदत करतो, परमेश्वर खरोखरच आपल्यावरती आणि आपल्या घरावरती आशीर्वाद असं पाठवतो. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा देखील परमेश्वर आपला पुरवठा करतो, हे आपल्याला बघून मिळतो. परमेश्वराच्या नावाची महिमा